हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. मी पूजा वाव पूजा या चॅनलवरती मी तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आजचा दिवस असा आहे की मी बाहेर जाणार होते हॉस्पिटलला. तयार वगैरे मी झाली आणि त्यानंतर जरा बाहेर आली आणि गरम पाणी घेणार आहे मी पिण्यासाठी. मी तयार होऊन आली होती, जरासं शूट केलं. त्यानंतर मी एक ग्लासमध्ये गरम पाणी घेतलं, जे की मी मॉर्निंगला रोज घेते गरम पाणी. माझी सुरुवात सकाळ अशीच होते. आणि त्यानंतर मी इथे आली हॉलमध्ये आणि बसले. सिप सिप करून मी पाणी घेतलं, कारण गरम पाणी शरीरासाठी खूप चांगलं असतं. उपाशी पोटी घ्यायचं असतं सकाळी सकाळी. तर त्यामुळे मी इथे गरम पाणी घेत होते. आणि आज जायचं होतं बाहेर, तर कुठे जाणार आहे ते मी पुढे सांगणारच आहे. तर इथे खूप साऱ्या आईनी भाजी आणल्या होत्या, कारण त्या गावी गेल्या होत्या. आणि गावच्या भाज्या तर खूप छान असतात, कारण त्या कुठल्याच औषधी वगैरे मारलेल्या नसतात आणि खूप हिरव्या हिरव्या भाज्या होत्या. आई गावी गेल्या होत्या, त्यामुळे आईंनी खूप साऱ्या भाज्या घेऊन आलेल्या होत्या एकदाच. आणि खूप स्वस्त पण भेटल्या, कारण इकडे खूप महाग असतात. कारण अशा भाज्या नाही इथे 25 रुपये 30 रुपये पाव असतात, आणि गावी तर 30 रुपयाच्या अर्धा होत्या. त्यामुळे गावाकडनंच आईने भाज्या घेऊन आल्या आणि खूप साऱ्या भाज्या घेतल्या होत्या. शेवगा होता, वांगी होती, कारली होती, दोडकं, दुधी, गाजर वगैरे खूप साऱ्या भाज्या घेऊन आल्या होत्या आई. हे बघा, आई काढत होत्या आणि मी जरासं शूट केलं, कारण तुम्हाला दाखवायचं होतं. आई इथे एक एक भाज्या काढून घेत आहे. हे गाजर वगैरे काढत होते आई इथे. आणि बघा, कोबी होता हा फक्त 20 रुपयाचा मिळाला आहे गावी, आणि आपल्या इथे खूप महाग मिळतो. गावाकडचं आणि शहराकडचं खूप डिफरंट आहे, कारण सिटीमध्ये तर खूपच महाग असतं आणि गावी एवढं महाग नसतं. कुठलंही काहीही घ्या तुम्ही गावाकडे. तर इथे मिरच्या वगैरे घेऊन आल्या होत्या आई. आणि शेवगाच्या शेंगा होत्या, पावटा होता, मेथी पण घेऊन आल्या होत्या, आणि टोमॅटो देखील घेऊन आल्या होत्या. हे टोमॅटो तर आईच्या घरचेच होते. टोमॅटो देखील ह्या घेऊन आल्या होत्या इथे. आणि मेथीची भाजी वगैरे साफ करूनच घेऊन आल्या होत्या. खूप मस्त आणि कवळी कवळी होती. हे बघा, इथे कांद्याची पात वगैरे अशा खूप साऱ्या भाज्या आई घेऊन आल्या होत्या. तर आम्हाला आता ह्या 8 ते 10 दिवस तरी जातील, कारण आमच्या इथे हिरव्या भाज्या खूप खाल्ल्या जातात. व्हेजिटेबलच जास्त आम्ही खातो, कारण नॉनव्हेज वगैरे जास्त कोणी खात नाही. त्यामुळे आम्हाला अशा व्हेजिटेबल भाज्या खूप लागतात. यानंतर आम्ही जाणार होतो बाहेर. तर बाहेर जाण्यासाठी मी निघाले होते. तर मी आलेले होते हॉस्पिटलला. थोडं इश्यू होता, तर त्यामुळे मी हॉस्पिटलला विजिट केलं. आणि खूप गर्दी होती तिथे. टायमिंग आम्हाला 1चा दिला होता, पण आमचा नंबर आला 3 वाजता. प्रायव्हेट हॉस्पिटल आहे तरीही. आणि थोडंसं आम्ही डीमार्ट शॉपिंगला गेलो होतो. डीमार्टमधनं मी जरा जास्त काही नाही घेतलं, थोडंसंच जे गरजेचं होतं, इम्पॉर्टंट होतं आत्ता तेच जास्त घेतलं. आणि हे शोचं होतं, जरा मला आवडलं. यामध्ये मी मनी प्लांट वगैरे ठेवणार आहे, तुम्हाला किचनवरती दिसेलच. त्यानंतर हा कप मला खूप आवडला, तर हा एक कप मी घेतला. आणि इथे स्टीलचा डब्बा होता, खूप छान होता हा. फक्त 150मध्ये होता आणि खूप मस्त होता, स्टीलचा होता. आणि याच्या आतून आहे ना असं रबल आहे, जे की त्याच्यातली ओली भाजी असेल, ती तेल वगैरे असेल ते बाहेर पडणार नाही. मग इथं स्माइली घेतलं होतं, आणि हे मला खूप आवडतं, त्यामुळे म्हटलं एक घ्यावं. आणि आता एक्झाम येणार आहे, त्यामुळे मी पेन वगैरे घेऊन आले. आणि बिस्किट वगैरे होतं. आणि महिन्याची जी शॉपिंग असते आपली, तिथं मी करूनच घेतली होती आधी. मग चाय घेतला, आणि बाहेर खूप पाऊस चालू होता, त्यामुळे मी चाय वगैरे घेतला इथे बसून. बिस्किट पण खाल्लं चायसोबत. मग इथं जरासं आईंशी बोलत पण होते. आणि स्माइली मी बनवून घेतल्या किचनमध्ये जाऊन. हे बघा, खूप मस्त बनतात, आणि टोमॅटो केचपसोबत तर खूप छानच लागतात. काहीच नाही करायचं, हे फ्रीझरमध्ये ठेवलेलं असतं. फक्त आपल्याला घ्यायचे असतात आणि तळायचे असतात, आणि टोमॅटो केचपसोबत खायचे. आणि छोट्या मुलांना तर खूपच आवडतात. तुमच्या घरात जर छोटे मुलं असतील तर तुम्ही नक्कीच घ्या या. तर मी खूप
आवडीने खाते, हे मला खूप आवडतं. तर मी आईंनी जेवण बनवलं होतं पण मी ते खाल्लंच नाही. तर आई बोलते हां आईला असं पाहिजे खायला. तर मी खूप एन्जॉय करून खात होते, कारण माझं आवडीचं होतं हे. आणि आईंना पण आज दिलं खायला, तर आईंना पण आवडलं, सर्वांनाच आवडलं. मग आई आणि मी बसले इथे जरासं बोलत की हां तुला असं आवडतं म्हणून. मग इथे आम्ही जरासं बोलत बसलो, आई आणि मी. यानंतर इथे मी खातच होते. हे पूर्ण खाऊन झाल्यानंतर जे ॲमेझॉनवरून मी ट्रायपॉड मागवलं होतं, हे बघा, हे आलं होतं माझं. हे माझं आहे. प्राईज याची सांगितली तर काहीतरी तुम्हाला 2899मध्ये असं मिळतं. तर पूर्ण जर तुम्ही ते वरचं मोबाईलचं लावायचं वगैरे घेतलं तर ते वेगळं घ्यायला लागतं. ते सर्व मिळून तुमचं तरी पण 3100 असे जातील. आणि खूप मस्त ट्रायपॉड आहे, हॅवी आहे. याचं वेटच तुम्ही बघा, वेटच याचं 2 के असेल एवढं याचं वेट आहे. खूप मस्त आहे, रोटेट वगैरे होतं. तुम्ही कुठल्याही अँगलने शूट करू शकता. आणि याची उंची पण खूप मोठी होती, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. आणि तुम्ही कुठलाही अँगल याच्यावरून घेऊ शकता. आणि हा ट्रायपॉड एवढा हॅवी होता आणि याच्यावरती तुम्ही कॅमेरा वगैरे सर्व सेट करू शकता, मोबाईल पण सेट करू शकता, कुठलाही अँगल तुम्ही घेऊ शकता. जर तुम्ही कुकिंग व्हिडिओ शूट करत असेल तरी तुम्हाला बेस्ट आहे. जर तुम्ही व्लॉगिंग करत असेल, तुम्ही कुठे एका जागेवर बसून शूट करणार असेल, त्यासाठी पण खूप छान आहे हा ट्रायपॉड. आणि मी हा परचेस केला होता, खूप मस्त आहे, याची क्वालिटी पण बेस्ट आहे. तर तुम्ही नक्कीच परचेस करा. बघा अशा प्रकारे. आणि ॲमेझॉनवरून मागवलं तर कुठेच डॅमेज वगैरे नव्हता झालेला, खूप मस्त होता हा ट्रायपॉड. आणि मग इथे सेटिंग वगैरे करत बसलो आम्ही, थोडंसं गप्पा वगैरे मारत. चला बाय.